नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे आणि तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. मित्रांनो, आजची बातमी सांगताना मन खरोखरच सुन्न होत आहे. ही केवळ एक अपघाताची बातमी नाही, तर एका नव्या संसाराची काही क्षणात झालेली दुःखद समाप्ती आहे. मृत नव विवाहितेचे नाव वैशाली भाऊसाहेब पाटील, राहणार कोळपिंपरी, तालुका अंमळनेर. अवघ्या 7 जुलै रोजी त्यांचा विवाह जळगाव येथील पोलीस कर्मचारी विजय काशीनाथ पाटील यांच्याशी मोठ्या आनंदात झाला होता. लग्नानंतर नवदाम्पत्याने देवदर्शनही केले. दोन्ही कुटुंब आनंदात होते. नव्या संसाराची स्वप्न नुकतीच रंगू लागली होती. पण सोमवारी नियतीने वेगळाच निर्णय घेतला. वैशाली यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे काका जळगावला आले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर दोघे दुचाकीवरून कोळपिंपरीकडे निघाले. दुपारी सुमारे 4च्या सुमारास विद्यापीठ समोरील रस्त्यावरून जात असताना मागून भरधाव आलेल्या एका 4चाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांचे काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच दोन्ही कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली. काही दिवसापूर्वी ज्या घरात सनई चौघडे वाजत होते, नातेवाईकांचा आनंद होता, त्यांच्या घरात आज फक्त रडण्याचा आवाज आहे. हा प्रसंग कोणत्याही कुटुंबावर येऊ नये. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून अपघातास कारणीभूत वाहनाची शोध सुरू आहे. संबंधित चालकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. मित्रांनो, शेवटी एक सांगू इच्छितो, रस्त्यावर आपला वेग काही मिनिट वाचवू शकतो, पण निष्काळजीपणा एखाद्याचं संपूर्ण आयुष्य हिरावून घेऊ शकतो. आपण स्वतः नियम पाळून आणि इतरांनीही पाळण्यासाठी प्रवृत्त करूया, कारण घरी कोणीतरी आपले सुरक्षित परतण्याची वाट पाहत असते. दिवंगत वैशाली पाटील यांना आरोग्य दूत न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.